नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आजचा जो प्रॉब्लेम आहे, काही विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येत आहेत व्हॉट्सअपवरती की सर प्रॉब्लेम सेट मधला पूर्ण प्रॉब्लेम सेट तुम्ही घ्या. त्याची आपण एक सिरीज बनवतोय, त्याच्यामधलं हे दुसरं उदाहरण. तर पहा, प्रूव्हची जी गणित आहेत त्याच्यासाठी फक्त काही बेसिक फॉर्म्युले गरजेचे आहेत. आपण बघणार आहोत की त्याचं प्रूव्ह कसं करायचं. एलएचएस जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, एलएचएस पहा, सेक थीटा प्लस tan थीटा इन सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा. आता हे सर्व सोडवायचंय आणि ती बाजू दुसरी दाखवायची कॉस थीटा. ओके, तर पहा, सेक थीटाचा रेसिप्रोकल आपण इथे घेणार आहे 1 अपॉन कॉस थीटा. टॅनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे साइन थीटा डिवाइड कॉस थीटा. हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थीटा. आता पहा, बेस सेम आहे तो आपण एकदाच लिहिणार आहे, न्यूमरेटरचे ऍडिशन करणार आहे नियमानुसार. बेस सारखा असेल तर आपण काय करतो, तो एकदाच लिहितो. इथं पहा, मी कॉस थीटा एकदाच लिहिला आणि ह्या दोघांची काय केली, ऍडिशन केली. इंटू, इथं काय नसतं म्हणजे इंटूचं साइन आहे ते आपण लिहून घेऊ शकतो, 1 मायनस साइन थीटा. आता पहा, ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा डिवाइड कॉस थीटा. ओके, एकदा प्लस एकदा मायनस असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे पहा, एकदा प्लस एकदा मायनस असेल तर आपण त्याच्या बरोबर लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सो इथं आपण काय करणार आहे बघा, पहिल्या पदाचा वर्ग 1 चा स्क्वेअर 1 येतो मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे पहा, एकदा प्लस एकदा मायनस असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे पहिला पद जे आहे 1 त्याचा स्क्वेअर 1 येणार आहे आणि खाली ऍज इट इज आपण लिहितो कॉस थीटा. इथं पहा, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाचा जो फॉर्म्युला आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. तर ती आपण इथं किंमत पुट करूया, डिवाइड कॉस थीटा. ह्याच्यातला एक कॉस थीटा काय होणार आहे, कॅन्सल, म्हणजे राहील फक्त कॉस थीटा आणि तीच तुमची काय आहे, RHS. अशाच पद्धतीचे अजून उदाहरणं पाहायचे असतील, युनिक गुरुकुल क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.